नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज 39व्या भागामध्ये सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। 36व्या व्हिडिओमध्ये आपण 36व्या भागामध्ये आपण नत्र या मुख्य अन्नद्रव्याविषयी माहिती घेतली होती। 37व्या व्हिडिओमध्ये आपण स्फुरद या मुख्य अन्नद्रव्याविषयी माहिती घेतली होती। 38व्या व्हिडिओमध्ये पालाश या मुख्य अन्नद्रव्याविषयी आपण माहिती घेतली होती। आता 39व्या व्हिडिओमध्ये आपण दुय्यम अन्नद्रव्ये जे 3 प्रकारचे आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, याच्यापैकी सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमविषयी घेऊ, नंतर मॅग्नेशियमविषयी घेऊ, नंतर राहिलेले सूक्ष्म अन्नद्रव्याविषयी माहिती घेऊ। तर सल्फर हे खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे। ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश, NPK पिकांसाठी महत्त्वाचं असतं, तितकंच महत्त्वाचं हे सल्फर आहे। त्याला दुय्यम अन्नद्रव्य असं जरी म्हटलेलं आहे, परंतु ते मुख्य अन्नद्रव्य इतकंच महत्त्वाचं सुद्धा आहे। म्हणून सल्फरकडे दुर्लक्षित करून शेतकऱ्यांना चालणार नाही। आपण तसं बघितलं की सल्फरला आपण मराठीमध्ये गंधक असं म्हणतो। बरेचसे शेतकरी सल्फरचा वापर करताना आपल्याला दिसत नाही। शेतकऱ्याचा बघितलं तर शेतकरी नत्र वापरेल, स्फुरद वापरेल, म्हणजे युरिया वापरेल, TAP वापरेल, सिंगल सुपर फॉस्फेट वापरेल, अशा प्रकारचे खतं शेतकरी वापरत असतो। परंतु सल्फर वापरणारे बरेचसे कमी शेतकरी आपल्याला दिसते। परंतु आता शासन आपण बघितलं की बऱ्याचशा बॅगमध्ये आता सल्फर पण ॲड होऊन येताना दिसतंय आपल्याला। कारण सल्फरचा महत्त्वाचा रोल बघून फर्टिलायझर कंपन्यांनी किंवा सरकारने सुद्धा त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहित केलेलं आहे। जसं युरिया गोल्डमध्ये सुद्धा आता सल्फर कंटेंट ॲड केलेलं आहे। त्याच्यामुळे सल्फर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। सूक्ष्म अन्नद्रव्य सल्फर हे आपण पिकांना जर आपल्याला द्यायचं असलं तर ते सल्फरचा त्या ठिकाणी काय फायदा आहे हे आपण त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे। आता सल्फरचे फायदे बऱ्याच प्रकारचे आहेत। सल्फर बघितलं तर बुरशीनाशक म्हणून पण सल्फर काम करतं। फंजीसाईड म्हणून बुरशीनाशक म्हणून काम करतं, कीटकनाशक म्हणून काम करतं, भूसुधारक म्हणून काम करतं, नंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे झाडाची वाढ करण्यासाठी सुद्धा काम करतं, टॉनिक म्हणून काम करतं। म्हणजे असं सर्व प्रकारचं काम हे सल्फर करत असतं। आपण आता बुरशीनाशक म्हणून बघितलं तर सल्फरचा वापर आपण जर आता आपण शेतकऱ्यांनी जर कांदे चाळीमध्ये साठवले तर शेतकरी त्या ठिकाणी सल्फरची डस्ट सल्फर हे मारत असतात चाळीमध्ये। त्या ठिकाणी बुरशी कांद्यावर लागू नये, काजळी कांद्याला येऊ नये, कांदा जास्त वेळ टिकावा म्हणून आपण सल्फरचा वापर करतो। म्हणून सल्फर हे बुरशीनाशक आता पावडरी मिल्ड्यू असला, द्राक्षावर पावडरी मिल्ड्यू असला, डावणी मिल्ड्यू असला, याच्यासाठी सुद्धा आपण लिप स्पॉट असले नंतर या ठिकाणी आपण सल्फरचा वापर बुरशीनाशक म्हणून करतो। म्हणून बुरशीनाशकसाठी सल्फर वापरला जातो। दुसरं माइट्स आणि स्पायडरसारखे कीटक असले तर त्या ठिकाणी कीटकनाशक म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी सल्फरचा वापर करत असतो। नंतर PGR टॉनिक म्हणून पण सल्फरचा वापर होत असताना दिसतो। कारण पानामध्ये हरितद्रव्य तयार करण्याचं काम सल्फर करत असतं। ज्यावेळेस वातावरण थंड असतं, अशा थंड वातावरणामध्ये किंवा वातावरण ढगाळ असतं, अशा ढगाळ वातावरणामध्ये पाण्यामध्ये पानांवर जी बुरशी साठलेली असते त्या बुरशीला कंट्रोल करायचं काम सल्फर करत असतं। कंट्रोल करून नंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस सूर्यप्रकाश कमी असतो अशा वेळेस जर सल्फरचा वापर झाला तर पानांमध्ये हरितद्रव्य तयार व्हायला सुरुवात होते, चांगल्यापैकी प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते। तर हे सल्फर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाली म्हणजे काय होतं, फास्टमध्ये सल्फर त्या झाडामधले त्या पानांमधलं अन्नद्रव्याचं रूपांतर अमायनो ॲसिड्समध्ये करतो सल्फर। म्हणून सल्फर हे PGR म्हणून टॉनिक म्हणून सुद्धा काम करत असतं। एन्झाईम सिक्रिशन जे असतं झाडामध्ये, एन्झाईम सिक्रिशन करायचं काम सल्फर करत असतं। जमिनीमधला pH मेंटेन ठेवायचं काम सल्फर करत असतं। जमिनीमध्ये जर आपण सल्फर टाकलं तर जमिनीला मेंटेन pH 6.5 ते 7.5च्या दरम्यान ठेवायचं काम सुद्धा सल्फर म्हणजे भूसुधारक म्हणून सुद्धा आपण सल्फरचा वापर त्या ठिकाणी करत असतो। नंतर सल्फरचे जर आपण प्रकार बघितले तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून सल्फर आपण वापरायला पाहिजे। सल्फरची जर कमतरता असेल तर झाडाचे वरचे जे शेंड्याचे पानं असतात ते पिवळसर आपल्याला दिसतात। शेंड्याचे कवळे पानं पिवळसर दिसण्याची समजायचं की त्या ठिकाणी सल्फरची कमतरता आहे। मग सल्फरचा जर आपण स्प्रे घेतला गेला तर त्या ठिकाणी आपण झाडाला पिवळेपणापासून त्या ठिकाणी काळवटी यायला लागले, पानं हिरवट दिसायला लागते आणि सल्फरची जी आवश्यकता असते झाडाला ती पूर्ण होऊन जाते। म्हणून सल्फरद्वारा आपण स्प्रेद्वारे त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून झाडांना दिला गेला पाहिजे।
सल्फरचा एकरी वापर 5 किलो प्रति एकर सल्फर हे वापरलं गेलं पाहिजे जमिनीतून. तर जमिनीतून जर सल्फर वापरलं गेलं तर जी काही तेलवर्गीय पिकं आहे, मग त्याच्यामध्ये कपाशीची सरकी असेल, कपाशीची सरकीची वाढ करण्यासाठी त्याच्यातलं कंटेंट तेलाचं वाढवण्यासाठी सुद्धा सल्फर महत्त्वाचं असतं. म्हणून ज्यावेळेस झाडामध्ये बोंड तयार व्हायला लागले अशा वेळेस सल्फर दिलं गेलं कपाशीच्या झाडाला गरजेचं आहे. सोयाबीन असेल, सोयाबीनला शेंगा लागायला लागल्या तर दाण्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी सल्फर महत्त्वाचं असतं. तर ज्यावेळेस सोयाबीनला शेंगा भरण्याची अवस्था येते त्यावेळेस सल्फर दिलं गेलं पाहिजे. नंतर आहे तुमचं भुईमुग आहे, शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये सल्फर दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जिथं जिथं तेल असतं, तेलवर्गीय पिकं जे आहेत तिथं सुद्धा सल्फर दिलं गेलं अत्यंत गरजेचं आहे. सल्फरचं त्यानंतर इन्झाईम सिक्रेशनचं कामसुद्धा सल्फर करत असतं. तेल त्या दाण्यांमध्ये चकाकी आणण्याचं काम करत असतं. दाणे भरण्यासाठी सुद्धा सल्फर महत्त्वाचं असतं. आपण आता सल्फरचे प्रकार बघितले तर लिक्विड फॉर्मॅटमध्ये सुद्धा सल्फर बाजारामध्ये उपलब्ध आहे, दाणेदारमध्ये सल्फर उपलब्ध आहे, पावडर फॉर्मॅटमध्ये सल्फर उपलब्ध आहे. आता दाणेदारमधलं सल्फर बघितलं तर बेंटोनाईट सल्फर म्हणून 90% बेंटोनाईट सल्फर म्हणून येत असतं. सल्फरचं प्रमाण त्याच्यात 90% असते. तर ते दाणेदारमध्ये आहे तर त्या ठिकाणी 10% ते फिलर मटेरियल असतं, बेंटोनाईट म्हणून वापरलेलं असतं तिथं फिलर मटेरियल. तर 90% ते सल्फर असतं. तर ते आपण खतामध्ये मिक्सचर करून जमिनीतून द्वारे आपण ते देऊ शकतो. नंतर जे सल्फर असतं पावडर फॉर्मॅटमध्ये त्याला आपण WDG सल्फर म्हणतो, तर ते 80% ते सल्फर त्या ठिकाणी उपलब्ध आहे पावडर फॉर्मॅटमध्ये. ते साधारणपणे 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपण त्याचा फॉलियर स्प्रे घेऊ शकतो किंवा वरून फवारणी करू शकतो, ठिबकद्वारे देऊ शकतो त्याला ते सल्फर आपण. नंतर तिसरा प्रकारचं लिक्विड फॉर्मॅटमध्ये सल्फर असतं, त्याला आपण सल्फर SL 22%, नंतर SL सल्फर 55.16% असं सल्फर त्या ठिकाणी आणि SC फॉर्मॅटमध्ये सुद्धा सल्फर त्या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध असतं. मग हे लिक्विड फॉर्मॅटला सल्फरचा आपण स्प्रे घेऊ शकतो. साधारणपणे त्याचा आपण जर आता जास्त कंटेंट असेल 55% तर ते साधारणपणे 400 ml एका एकराला आपल्याला पुरेसं होतं. त्याचा रिझल्ट आपल्याला जे काही लिक्विड फॉर्मॅटमधलं सल्फर आहे त्याचा पीक मिळतो दाणेदार सल्फरपेक्षा. म्हणून सल्फरचे 3-4 प्रकारे सल्फर आपण वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं सल्फरच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं अजून तर सल्फर हे जमिनीमध्ये जे काही इतर अन्नद्रव्य असतात त्यांचं मुळांद्वारे शोषण करून झाडापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम करतं. म्हणजे सल्फर हे इतर अन्नद्रव्य, खास करून फॉस्फरस, इतर अन्नद्रव्यसुद्धा वहन करतं, झाडांपर्यंत खेचून आणतं आणि मुळांपासून झाडापर्यंत पोचवायचं काम करत असतं, वहन करायचं काम करत असतं. त्याच्यामुळे सल्फर दिल्या गेल्यानंतर इतर अन्नद्रव्यसुद्धा झाडांना, पिकांना उपलब्ध होतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सल्फरचा वापर हा करायचा आहे आणि सल्फरचा वापर हा शेतकऱ्यांनी वाढवायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद सर.